हे त्याच्यापेक्षा नंबरी तर ते त्याच्यापेक्षा नंबरी, कोण कोणापेक्षा नंबरी होईल आज महाराज सांगता येत नाही. एके दिवशी माझं कीर्तन तिकडं होतं आणि कीर्तनासाठी आम्ही निघालो. महाराज 60च्या स्पीडनं माझी गाडी पळत होती. तितक्यात एक जण महाराज KTM गाडीवाला आला. डोळ्याला गॉगल होता, तोंडात गुटखा होता, एक दात पडलेला होता, एक डोळा गेलेला होता. महाराज त्यानं 80च्या स्पीडनं गाडी आमच्या पुढं आणली. गाडी आमच्या 80च्या स्पीडनं पुढं घातली. महाराज त्या गाडीवर लिहिलेलं होतं, बघतोस काय रागानं ओव्हरटॅक केलंय वाघानं. महाराज ते वाघ पुढं गेला आणि पुढं गेल्याच्या नंतर पुन्हा तो वाघ एका जागेवर चहा प्यायला थांबला. महाराज तितक्यात आमची गाडी पुढं गेली. त्या वाघाला पुन्हा राग आला. पुन्हा त्या वाघानं गाडी चालू केली. 60च्या स्पीडनं गाडी आमच्या पुढं घातली. पुन्हा त्या गाडीवर लिहिलेलं होतं, बघतोस काय रागानं ओव्हरटॅक केलंय वाघानं. महाराज पुढे गेला आणि पुढे गेल्याच्या नंतर 2 पाय 4 पायाची मसड आडवी आली आणि मसड आडवी आल्याच्या नंतर वाघाची त्याची धडक झाल्याच्या नंतर वाघ बेसूत पडला. वाघाचा घोळाना फुटला, एक दात पडला. हनुमान महाराजाला म्हणलं आता वाघाला उचला, गाडीत टाका. वाघाला उचललं, गाडीत टाकलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर महाराज 3 सलाईन दिले, 2 इंजेक्शन दिले, 1 ग्लुकोज पाजलं, त्याला 3 बिस्किटचे पुढे खाऊ घातले. महाराज 3 तासानं ते शुद्धीवर आलं आणि मग माझ्याकडे रागानं बघू लागलं. मग मी बी त्याला म्हणलं, हो बघतोस काय रागानं ॲडमिट केलंय बाबानं विठ्ठला.